सर्वांना आज आपण नवोदय परीक्षेचे हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला आपल्याला गुगल मध्ये नवोदय सर्च करायचं। नवोदय सर्च केल्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येते त्या वेबसाईट वरती आपल्याला जायचे। या पहिल्याच वेबसाईट वरती जायचे। इथे गेल्यानंतर इथे पहिलाच ऑप्शन आहे बघा, क्लिक हिअर टू डाउनलोड द ॲडमिट कार्ड फॉर क्लास 6 JNVST 2025। तर आपल्याला या लिंक वरती जायचे। इथे आल्यानंतर ऑनलाइन ॲप्लिकेशनचं जे पेज आहे या पेज वरती पहिलंच ऑप्शन आहे क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड्स फॉर क्लास 6। याच्यावरती यायचे। तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे। जसं की हा फॉर्म भरलेला आहे याच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ आहे। तर त्यानुसार आपल्याला इथं आपलं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि आपण जे डाउनलोड करून घेतलेले फॉर्म आहेत त्याच्यातून आपल्याला काय करायचं, फक्त त्यांची जी जन्मतारीख आहे ती आपल्याला इथं टाकायची। तर ती जन्मतारीख आपल्याला इथं बरोबर भरावी लागेल आणि याचा आन्सर कॅप्चा जो आहे त्या कॅप्चाचा आन्सर इथं टाकून आपल्याला इथं काय करायचंय, साइन इन व्हायचंय। साइन इन झाल्यानंतर असं डायरेक्ट क्लिक हिअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड हा ऑप्शन येईल। ते तुमच्याकडे डाउनलोड झालेलं असेल ते तुम्ही ओपन करून सध्या पाहू शकता। तर अशा पद्धतीनं ते आपल्याकडे आपण जे डाउनलोड केलेलं ॲडमिट कार्ड आहे ते या पद्धतीने तुमच्याकडे डाउनलोड झालेलं दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय की आपलं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचंय। परंतु ज्यांच्याकडे समजा अजून एक याच्यामध्ये प्रॉब्लेम असतो की रजिस्ट्रेशन नंबरच विसरलेला असतो। तर ज्यांचा रजिस्ट्रेशन नंबर विसरलेला आहे त्यांच्यासाठी इथं 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा, क्लिक हिअर टू फाइंड युअर रजिस्ट्रेशन नंबर। इथं जायचंय। कॅन्डिडेटचं नाव, फादर नेम, मदर नेम आणि डेट ऑफ बर्थ या गोष्टी तुमच्याकडे परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे। जर ते नसतील तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी नक्कीच अडचण, म्हणजे ते मिळवण्यासाठी अडचण येणार आहे। इथं कॅन्डिडेटचं नाव जर टाकलं तर त्या पद्धतीने तुम्हाला बरोबर तुम्हाला ते सगळं बरोबर जन्मतारीख, बरोबर आईवडिलांचं नाव जे तुम्ही टाकलं होतं ते आणि त्यांची जन्मतारीख सध्या बरोबर इथं निवडावी लागेल। त्यावेळेस ती तुमचं काय होईल, आणि इथला जो कॅप्चा आहे बरोबर तुम्हाला तो कॅप्चा बरोबर टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर सर्च करायचा। अशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आलेला दिसेल। तो रजिस्ट्रेशन नंबर घेऊन मग तुम्ही त्या विद्यार्थ्याचा परत पहिल्यांदा आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्याचा आयडी तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता। अशाच माहितीसाठी आपण UK टेक्नो टीचर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।